महिला आरक्षण विधेयकासाठी मोर्चा काढणं भाजपला पडलं महागात। वरळीतल्या मोर्चात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल। सत्ताधाऱ्यांचा समाचार घेणाऱ्या महिलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा। राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही कायम। बैठक निष्फळ झाल्यानं उद्या पुन्हा चर्चा। सरकारी कामकाजावर परिणाम। महापालिकेचे अधिकारी असल्याची बतावणी करत पोलिसांनी ठोकल्या ड्रग्ज क्वीनला बेड्या। 6 कोटींचं ड्रग्ज कचऱ्याच्या डब्यात लपवणाऱ्या अश्विनी पॉलच्या अटकेचा थरार माझावर। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या आणि परवा वाहतूक ब्लॉक। दुपारी 3 तास वाहतूक पूर्णपणे बंद राहणार। वाहतूक बंद असण्याच्या काळात पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। मेट्रो 5A मार्गिकेच्या एकूण 18,130 कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। मार्गिकेत 19 स्थानकांचा समावेश। ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगरमधील वाहतूक व्यवस्थेला मिळणार दिलासा। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबॅसेडर। दोघांसोबत एसटी महामंडळाचा 5 वर्षांसाठी करार। प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीचा निर्णय।